हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत भारताच्या भूगोलाविषयी काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरं. तर इथे मी 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेही काही प्रश्न दिलेले आहेत धड्यांखाली ते सर्व सॉल्व्ह करण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. तर हे सॉल्व्ह करण्याचा माझा हेतू असा आहे की 5वीचे किंवा 6वीचे कोणतेही पाठ्यपुस्तकं असतील, भूगोलाचे म्हणा किंवा इतिहासाचे म्हणा, तर त्या पाठ्यपुस्तकांमध्ये ज्या धड्यांखालील प्रश्न असतात ते डायरेक्टली विचारलेले असतात एक्झाम्समध्ये, आणि आपण ते पुस्तक वाचलेलं नसतं किंवा वाचलेलं असेल तरी सुद्धा धड्यांखालचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले नसतात. आणि त्यामुळे आज आपण ते 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये भूगोलाच्या भूगोलाच्या 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढेही क्वेश्चन्स आहेत तेवढे आपण सर्व इथे सॉल्व्ह करणार आहेत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हा सर्वांना विनंती आहे, चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्ही माझे नवीन येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते बघू शकतात. ठीक आहे, तर चला मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या लेक्चरला. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास टिंबटिंब आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे 12,756 किलोमीटर. तर पृथ्वीचा जो व्यास आहे तो किती किलोमीटर आहे? 12,756 किलोमीटर. बघा फ्रेंड्स, इथे मी बेसिक पासून सर्व प्रश्न जे आहे ते कव्हर करते, कारण काही वेळेला काय होतं की एकदम सोप्यातला सोपा प्रश्न सुद्धा विचारला जातो आणि नेमकं आपल्याला त्याचं उत्तर माहीत नसतं. ठीक आहे, त्याच्यामुळे असं समजू नका की खूप सोपे क्वेश्चन्स आहे. 5वीच्या पाठ्यपुस्तकाखालील आहेत म्हटल्यावरती ते सोपे असणारच आहेत, आणि तरीही आपल्याला काही क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करता येत नाही. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. विषुववृत्ताजवळील भागात पृथ्वी टिंबटिंब आहे. तर विषुववृत्ताजवळील भागामध्ये पृथ्वी जी आहे ती थोडी फुगीर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, 0° अक्षवृत्त म्हणजे टिंबटिंब होय. आता 0° अक्षवृत्त म्हणजे काय? तर ऑप्शन दिले बघा, प्रकाशवृत्त, रेखावृत्त आणि विषुववृत्त. तर 0° अक्षवृत्तालाच काय म्हणतात? तर विषुववृत्त असं म्हणतात. त्यानंतर 23.5° उत्तरेला कर्कवृत्त असतं आणि 23.5° दक्षिणेला मकरवृत्त असतं. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न आहे, रेखावृत्तांवरील अंशांमध्ये सांगितलेल्या अंतरास टिंबटिंब असे म्हणतात. ऑप्शन आहे अक्षांश, कोन आणि रेखांश. तर रेखावृत्तांवरील अंशांमध्ये सांगितलेल्या अंतरासच काय म्हटलं जातं? तर रेखांश. रेखावृत्त म्हटलंय आणि रेखावृत्तांमधलं अंशांमधलं अंतर, दोन रेखावृत्तांमधलं अंतर, त्याला रेखांश असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, बृहद्वृत्ताची लांबी पृथ्वीच्या टिंबटिंब एवढी असते. त्याचं ऑप्शन आहे त्रिज्या, परिघा एवढी आणि व्यास एवढी. तर याचा करेक्ट आन्सर आहे परिघा एवढी. बृहद्वृत्ताची लांबी, बृहद्वृत्त म्हणजेच काय? तर विषुववृत्त. विषुववृत्तालाच बृहद्वृत्त असंही म्हणतात आणि त्याची जी लांबी आहे ती पृथ्वीच्या परिघा एवढी असते. पुढचा प्रश्न आहे, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळास टिंबटिंब असे म्हणतात. तर ऑप्शन दिलं इथे दिन, रात्र, दिवस. तर याचं करेक्ट आन्सर आहे दिन. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या वेळेला काय म्हटलं जातं? तर दिन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा टिंबटिंब मिनिटांनी पुढे आहे. याचा ऑप्शन आहे 5 तास 30 मिनिट, 6 तास 30 मिनिट आणि 4 तास 30 मिनिट. तर याचं करेक्ट आन्सर आहे 5 तास 30 मिनिट. म्हणजे समजा जर ग्रीनिच लाईनवरती रात्रीचे 12 वाजलेले असतील तर आपल्या भारतामध्ये सकाळचे पहाटेचे 5:30 वाजलेले असतील. ठीक आहे, तर भारतीय प्रमाण वेळ जी आहे ती ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. 5 तास 30 मिनिटांनी पुढे. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंबची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. तर ऑप्शन आहे सूर्योदय, सूर्यास्त आणि मध्यान्ह. तर याचं करेक्ट आन्सर आहे मध्यान्ह. मध्यान्हाची जी वेळ आहे ती एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. पुढचा प्रश्न बघा, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात टिंबटिंब प्रमाण वेळा मांडल्या जातात. तर याचं ऑप्शन आहे 2, 4 आणि 6. तर याचं करेक्ट आन्सर आहे 4. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये 4 प्रमाणवेळा आहेत. आपल्या भारतामध्ये किती आहे? तर एकच आहे. संपूर्ण भारतासाठी एकच प्रमाणवेळ जी आहे ती निश्चित करण्यात आली आहे. पण जे काही पूर्वेकडील राज्य आहेत, जसं अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, ह्या राज्यांसाठी दुसरी वेगळी प्रमाणवेळ बनवण्याचं चाललंय की त्या राज्यांसाठी दुसरी प्रमाणवेळ असायला हवी असं चालू आहे सध्या. पण आता सध्या जर आपण बघितलं तर पूर्ण भारतामध्ये एकच प्रमाणवेळ आहे आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात 4 वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी गोल ही पृथ्वीची टिंबटिंब असते. ऑप्शन आहे प्रतिकृती, चित्रकृती, छायाकृती. तर याचं करेक्ट आन्सर आहे प्रतिकृती. पृथ्वी गोल जी आहे ती पृथ्वीची प्रतिकृती असते. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रभेटीमुळे टिंबटिंब संधी प्राप्त होते.
ऑप्शन दिले खरेदी करण्याची, निरीक्षणाची, व्यवसाय करण्याची. करेक्ट आन्सर आहे निरीक्षणाची. ठीक आहे, अगदी सोपे प्रश्न हे का विचारले जाणार नाहीत तुम्हाला, पण तरी सुद्धा होते तिथे त्या पाठ्यपुस्तकामध्ये, त्याच्यामुळे मी इथे घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, नकाशातील सांकेतिक खुणा व चिन्हांचा अर्थ टिंबटिंब दिलेला असतो. ऑप्शन ए समाजामध्ये, सूचीमध्ये, दिशादर्शकामध्ये. तर याचं करेक्ट आन्सर आहे सूचीमध्ये. नकाशातील सांकेतिक खुणा आणि चिन्हांचा अर्थ हा सूचीमध्ये दिलेला असतो. पुढचा क्वेश्चन बघा, वातावरणाच्या खालच्या थरात टिंबटिंबाचे प्रमाण जास्त असते. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऑप्शन दिले बाष्प, ओझोन आणि हायड्रोजन. तर याचं करेक्ट आन्सर आहे बाष्प. वातावरणाचा जो सर्वात खालचा थर असतो त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण हे सर्वात जास्त असतं. पुढचं आहे, वातावरणातील सर्वात कमी तापमान कोणत्या थरात आढळते. तर ऑप्शन दिले मध्यांबर, आयनांबर आणि तपांबर. तर सर्वात कमी जे तापमान आहे तर मध्यांबर या थरात आढळतं, आणि जसं जसं आपण इथून अजून वरती जाऊ तसं तापमान हे अजून कमी होत जातं. पुढे बघा, संदेश वहनासाठी टिंबटिंब या थराचा उपयोग होतो. तर ऑप्शन ए तपांबर, आयनांबर, मध्यांबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे आयनांबर. संदेश वहनासाठी आयनांबर या थराचा उपयोग होतो. पुढे बघा, जोड्या लावा दिल्या आहेत काही. अ गटामध्ये काही तुम्हाला दिलेलं आहे तापमान, वायुदाब, पर्जन्य आणि वाऱ्याचा वेग, आणि ब गटामध्ये दिलेलं आहे मिलीमीटर दर ताशी किलोमीटर, मिलीबार, सेल्सिअस आणि किलोमीटर. अ गटामध्ये दिलेलं जे आहे आपल्याला त्यांचं मोजमाप हे कशामध्ये केलं जातं ते आपल्याला ब गटामध्ये शोधायचं आहे. तर तापमान हे सर्वांना माहिती आहे की आपण सेल्सिअसमध्ये मोजतो. वायुदाब हा मिलीबारमध्ये मोजला जातो. पर्जन्य जे आहे ते मिलीमीटरमध्ये मोजलं जातं. आणि वाऱ्याचा जो वेग आहे तो दर ताशी किलोमीटर याप्रमाणे कॅल्क्युलेट केला जातो. तर हे जोड्या अतिशय सोपं आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे, तापमान सेल्सिअसमध्ये मोजलं जातं, वायुदाब मिलीबारमध्ये, पर्जन्य मिलीमीटरमध्ये, आणि वाऱ्याचा जो वेग आहे तो दर ताशी किलोमीटरमध्ये मोजला जातो. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते. आपण मागेही बघितलं होतं. तर सर्वात मोठं राज्य जे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते आहे राजस्थान. दुसरा क्रमांक लागतो मध्य प्रदेशचा. तिसऱ्या क्रमांकावर आहे आपला महाराष्ट्र. चौथ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश. पाचव्या क्रमांकावर सुरुवातीला होतं जम्मू आणि काश्मीर, पण जम्मू काश्मीरला आता केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिल्यामुळे आता पाचव्या क्रमांकावर आहे ते म्हणजे गुजरात. तर हे 5 राज्य सर्वात मोठे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिलं राजस्थान, दुसरं मध्य प्रदेश, तिसरं महाराष्ट्र, चौथा आहे उत्तर प्रदेश आणि पाचवा गुजरात. जर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठं आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश, आणि 2 नंबर आपल्या महाराष्ट्राचा लागतो. तर हे 2 राज्य तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारताचा दक्षिण भाग 3 बाजूंनी समुद्राने व्यापलेला आहे, त्यास काय म्हणतात. तर त्याला भारतीय द्वीपकल्प असं म्हटलं जातं. भारताच्या दक्षिणेला बघा 3 समुद्र एकत्र येऊन मिळतात. एक तर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. तर हे 3 जे काय सागर आहेत ते एका ठिकाणी येऊन मिळतात आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर भारतीय द्वीपकल्प. भारताचा जो दक्षिण भाग आहे तो पूर्णपणे पाण्याने वेढलेला आहे आणि त्याला भारतीय द्वीपकल्प असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या आग्नेयेस टिंबटिंब हे शेजारील राष्ट्र आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे इंडोनेशिया. आता बघा, आग्नेयेस कोणतं राज्य आहे, वायव्येस कोणते, उत्तरेला कोणते, दक्षिणेला कोणते. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला मॅपने आठवण करायचे. पुढे बघा, उत्तर अंदमान बेटावरील सर्वात उंच शिखर कोणतं. तर हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. उत्तर अंदमान बेटावरचं सर्वात उंच शिखर आहे सॅडल. ठीक आहे, इथे सँडल झालंय पण ते सॅडल आहे. पुढचा प्रश्न बघा, पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते. तर ते आहे कांचनजंगा. ठीक आहे, पूर्व हिमालयातलं सर्वात उंच शिखर आहे कांचनजंगा. सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट. दुसरा क्रमांक लागतो K2चा, ज्याला आपण गॉडविन ऑस्टिन असंही म्हणतो, आणि तिसरा क्रमांक लागतो कांचनजंगाचा. पण जर आपण पूर्व हिमालयाबद्दल जर बोललं गेलं तर तिथे सर्वात उंच शिखर हे कांचनजंगा आहे. पण पूर्ण हिमालयाचा जर विचार केला तर पूर्ण जगामध्ये 3 नंबरचं सर्वात उंच शिखर आहे ते म्हणजे कांचनजंगा. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे. तर ऑप्शन दिलंय तुम्हाला कोसी, गंडक आणि ब्रह्मपुत्रा. आता बेट म्हणजे काय, तर जमिनीचा एखादा भूभाग की जो 4ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे त्याला बेट असं म्हटलं जातं.
मग नदीच्या पात्रामधलं जगातलं सर्वात मोठं बेट, नदीच्या पात्रातलं म्हणते मी, ठीक आहे. नदीच्या पात्रामधलं जगातलं सगळ्यात मोठं बेट ज्याचं नाव आहे माजुली, ते ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये आहे. हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय पठारावरील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन आहे कावेरी, गोदावरी, नर्मदा. तर करेक्ट आन्सर आहे नर्मदा. भारतीय पठारावरील सर्वात लांब नदी जी आहे ती नर्मदा आहे. पुढचा प्रश्न आहे, धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए चंबळ, नर्मदा आणि शोण. फेमस धबधबा आहे हा, आणि तो जो आहे तो सुद्धा नर्मदा नदीवर आहे, ठीक आहे. धुवाधार धबधबा जो आहे तो नर्मदा नदीवर आहे. पुढचा प्रश्न अतिशय सोपा, भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? तर गोदावरी, तापी, कृष्णा. तर ह्या कृष्णेच्या उपनद्या आहे, सर्वांना माहीतच आहे ना. भीमा आणि तुंगभद्रा ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न जोड्या लावाचा दिलेला आहे. अ गटामध्ये तुम्हाला काही नद्यांची नावं दिलेली आहे आणि ब गटामध्ये त्यांचं उगमस्थान दिलेलं आहे. तर तुम्हाला नदी आणि तिचं उगमस्थान काय आहे हे शोधायचं आहे. तर सर्वात आधी गोदावरी नदी कुठून उगम पावते? तर त्र्यंबकेश्वर येथून, जे नाशिकमध्ये येतं, नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये येतं. नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर हे ठिकाण आहे, तिथून गोदावरी नदी जी आहे ती उगम पावते. दुसरी नदी आहे ती म्हणजे कृष्णा, आणि कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते, की जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर, तिथून कृष्णा नदी जी आहे ती उगम पावते. त्यानंतर आहे कावेरी नदी ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावते. त्यानंतर आहे ब्रह्मपुत्रा हे मानसरोवरातून, जे तिबेटमध्ये येतं, तिथून उगम पावते. त्यानंतर आहे गंगा, सर्वांना माहिती आहे की गंगा ही गंगोत्री येथून उगम पावते. तर ह्या प्रकारच्या जोड्या लावा सुद्धा तुम्हाला विचारल्या जातात. एका बाजूला तुम्हाला नद्यांची नावं दिलेली असतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं उगमस्थान हे दिलेलं असतं, आणि तुम्हाला करेक्ट आन्सर हे शोधायचंय. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे लू. हा सुद्धा अतिशय फेमस क्वेश्चन आहे. उन्हाळ्यामध्ये जे उत्तर भारतामध्ये उष्ण आणि कोरडे वारे वाहतात त्यांना लू असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाणे कोणती? तर 2 ठिकाणं आहेत असे. एक म्हणजे चेरापुंजी, जिथे 10,800 मिलीमीटर पाऊस पडतो, आणि दुसरा आहे मौसिनराम, जिथे 11,400 मिलीमीटर पाऊस पडतो. ठीक आहे, हे 2 ठिकाणांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जगातले सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहेत हे, आणि हे आपल्या पूर्व भारतामध्येच येतात. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण कसे आहे? सह्याद्रीच्या पूर्वेस पावसाचं प्रमाण कसं आहे? तर एकदम कमी आहे. ठीक आहे, खूप कमी पाऊस तिथे पडतो. पुढचा प्रश्न आहे बघा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कसे आहे? तर ते सुद्धा अत्यंत कमी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सुंदरबनात आढळणारी सुंदरी ही वनस्पती कोणत्या प्रकारची आहे? तर तिथे ऑप्शन दिले बघा, खारफुटी, गवत आणि बांबू. तर ही जी काय वनस्पती आहे जी सुंदरबनात आढळते, सुंदरी नावाची, ती खारफुटी प्रकारची आहे. पुढचा प्रश्न आहे, शुष्क व काटेरी वनांच्या प्रदेशात कोणता प्राणी आढळतो? अतिशय सोपा आहे, खेकड, ढोल, नीलगाय. तर करेक्ट आन्सर आहे खेकड. ठीक आहे, शुष्क आणि काटेरी जे वनांचा प्रदेश असतो त्या ठिकाणी खेकड हा जो प्राणी आहे तो आढळतो. पुढचा प्रश्न जोड्या लावाचा आहे पुन्हा एकदा. एका बाजूला तुम्हाला वन प्रकार दिलेत, सदाहरित वने, पानझडी वने, समुद्राकाठची वने आणि हिमालयातील वने. आणि दुसऱ्या साईडला दिले वृक्ष प्रकार, म्हणजे आपल्याला शोधायचे आहे की सदाहरित वने कोणती आहे किंवा पानझडी प्रकारच्या वनांमध्ये कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात ते आपल्याला शोधायचे. तर सर्वात आधी आहे सदाहरित वने. सदाहरित वनांमध्ये शिसव या प्रकारचे वृक्ष आढळतात. त्यानंतर पानझडी वनांमध्ये साग या प्रकारचे वृक्ष आढळतात. समुद्राकाठच्या वनांमध्ये सुंदरी आणि हिमालयातील वनांमध्ये पाईन या प्रकारचे वृक्ष जे आहे ते आढळतात. आता इथे एकच वृक्ष प्रकार दिलाय, याच्याशी संबंधित अजून कोणते वृक्ष प्रकार आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? तर ऑप्शन दिले अभ्रक, मॅग्नीज आणि जिप्सम. तर करेक्ट आन्सर आहे मॅग्नीज. पोलाद तयार करण्यासाठी मॅग्नीजचा उपयोग होतो. पुढे आहे बघा, बॉक्साईट पासून कोणता धातू तयार केला जातो? तर ऑप्शन आहे ॲल्युमिनियम, सोने, तांबे. तर करेक्ट आन्सर आहे ॲल्युमिनियम. बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम हा जो धातू आहे तो तयार केला जातो.
पुढे बघा, भूगर्भातील उष्णतेचा वापर करून कोणत्या राज्यातील मणीकरण येथे ऊर्जा निर्माण करण्यात आली? तर ऑप्शन दिले उत्तरांचल, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश. तर याचा करेक्ट आन्सर आहे हिमाचल प्रदेश. भूगर्भातील जी उष्णता आहे तिचा वापर करून हिमाचल प्रदेशामध्ये मणीकरण येथे ऊर्जा जी आहे ती निर्माण करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, जोड्या जुळवाचा आहे पुन्हा. एका साईडला तुम्हाला खनिज दिलेले आहेत, लोह खनिज, तांबे, सोने, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा उपयोग दिला आहे, जसं की वीज उपकरणे, फोटोग्राफी साहित्य, शेतीची अवजारे तयार करण्यासाठी आणि दागिने तयार करण्यासाठी. तर सर्वात पहिलं लोह खनिजाचा उपयोग येतो म्हणजे शेतीची अवजारे तयार करणं. लोह खनिज आपल्याला माहिती, लोखंडापासून शेतीची अवजारही तयार केली जातात. दुसरं आहे ते म्हणजे तांबे. वीज उपकरणांमध्ये तांब्याचा उपयोग केला जातो. सर्वात उत्तम जर वीज वाहक बघितलं तर ते सोनं आहे, पण सोनं हे खूप महाग असल्यामुळे त्याचा विद्युत तारांमध्ये उपयोग केला जातो आणि त्यालाच ऑप्शन म्हणून तांब्याचा उपयोग जो आहे तो वीज उपकरणांमध्ये केला जातो. आणि शेवटचा आहे सोने. आपल्या सर्वांना माहितीच आहे की दागिने तयार करण्यासाठी सोन्याचा उपयोग होतो. एवढं लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढे बघूया पुढचा प्रश्न. भारतातील कोणते पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते? याचं उत्तर सर्वांना माहितीच पाहिजे है ना. महाराष्ट्र, छोटा नागपूर, मारवाड. तर करेक्ट आन्सर आहे छोटा नागपूरचे पठार. छोटा नागपूरचं जे पठार आहे त्याला खनिजांचं भंडार असं म्हणून ओळखलं जातं, कारण तिथे खूप साऱ्या प्रकारचे खनिज हे सापडतात आणि खूप जास्त प्रमाणातही सापडतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की छोट्या नागपूरच्या पठाराला खनिजांचं भांडार म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचा निचरा होणारी मृदा कोणत्या पिकास अनुकूल असते? ऑप्शन आहे चहा, तांदूळ आणि ज्वारी. तर करेक्ट आन्सर आहे चहा. आता पाण्याचा निचरा होणारी मृदा म्हणजे काय की जिथं पाणी हे साचून नाही राहत, ते वाहून जातं. आता आपल्याला माहिती तांदूळाला पाणी हे खूप दलदलीची जमीन जिथे असते तिथे तांदूळाचं उत्पादन हे घेतलं जातं. ज्वारीला सुद्धा पाणी हे बऱ्या प्रमाणात लागतं. पण चहा जो आहे तो आपण बघतो की जे पूर्वेकडचे जे राज्य आहे तिथे चहा हा पिकवला जातो. जिथे डोंगर उतार असतो त्या ठिकाणी चहाचे जे मळे असतात ते त्यांनी तयार केलेले असतात. तर डोंगर उतारावरती चहाचे मळे तयार करण्याचा एकच उद्देश असतो की तिथून पाणी हे साचून राहायला नकोय, ते वाहून जायला पाहिजे. याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे चहा. तर पाण्याचा निचरा होणारी मृदा ही चहा या पिकासाठी अनुकूल असते. पुढे आहे, भारतातील शेतीचे टिंब व टिंब हंगाम आहेत. तर ऑप्शन आहे रब्बी, जिरायत आणि खरीप. तर भारतीय शेतीचे खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम आहे. जिरायत शेती म्हणजे काय की जिथे पाण्याची कमतरता असते तिला जिरायत शेती असं आपण म्हणतो. तर भारताच्या शेतीचे दोनच हंगाम आहेत, एक म्हणजे खरीप आणि रब्बी हंगाम. पुढचा प्रश्न आहे, उपनगरी रेल्वे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन आहे बंगळूर, गुवाहाटी आणि मंगळूर. तर करेक्ट आन्सर आहे बंगळूर. पुढचा प्रश्न बघा, माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे काय? तर अतिशय सोपं आहे, वाहतूक, व्यापार, संदेशवहन. करेक्ट आन्सर आहे संदेशवहन. याच्याबद्दल जास्त काही बोलायची गरजच नाहीये. पुढचा प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीमध्ये कोणत्या मार्गाचा वाटा सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन आहे हवाई, जल आणि लोह. तर आंतरराष्ट्रीय माल वाहतूक म्हटलंय तर ऑब्व्हियसली याचा आन्सर काय असणार आहे तर हवाई वाहतूक. तर आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीमध्ये हवाई मार्गाचा वाटा जो आहे तो सर्वात जास्त आहे. पुढचा प्रश्न बघा, जोडा लावाचा दिलेला आहे. एका बाजूला तुम्हाला शहर दिलेलं आहे आग्रा, महू, चंदीगड आणि नवी दिल्ली, आणि दुसऱ्या बाजूला प्रकार दिला आहे प्रशासकीय, ऐतिहासिक, औद्योगिक, नियोजित आणि लष्करी. तर आग्रा जे शहर आहे त्याला आपण ऐतिहासिक शहर असं म्हणतो. आग्र्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि म्हणूनच इथे ऐतिहासिक हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दुसरं आहे महू. आता महू जे आहे ते नियोजित शहर आहे. नियोजित म्हणजे काय की तिथे पहिल्यापासूनच त्यांनी एक प्लॅन तयार केलेला असतो की काय आपल्याला कुठे तयार करायचंय. ठीक आहे, म्हणजे हॉस्पिटल कुठे असायला पाहिजे, शाळा कुठे असायला पाहिजे किंवा कॉलेजेस कुठे असायला पाहिजे, बगीचा कुठे असायला पाहिजे. ठीक आहे, तर या टाईपचं नियोजित केलेलं जे शहर आहे ते महू हे आहे. त्यानंतर चंदीगड, सर्वांना माहिती आहे की तिथे लष्करी प्रकारचे शहर येते. आणि शेवटचं आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली जे आहे ते प्रशासकीय शहर आहे. नवी दिल्ली ही आपल्या भारताची राजधानी आहे म्हणून ऑब्व्हियसली ते प्रशासकीय शहर आहे. पुढचा प्रश्न बघूया, गोव्यातील कोणता उत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे? ऑप्शन दिले कार्निवल, गणेशोत्सव आणि नवरात्र. तर
करेक्ट आन्सर आहे, याचं सर्वांना माहितीच आहे की गोव्यामध्ये कार्निवल जे आहे ते अतिशय फेमस असतात. तर कार्निवल जो आहे तो गोव्यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असा उत्सव आहे. पुढचा प्रश्न बघा, पश्चिम घाटातील टिंबटिंब पाहण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात. ऑप्शन दिले डोंगर, किल्ले, धबधबे आणि वन्य पशु. तर सांगायची गरजच नाही, पश्चिम घाटामध्ये काय आहे, धबधबे आहेत. ठीक आहे, म्हणून धबधबे पाहण्यासाठीच पर्यटक जे आहे ते पावसाळ्यामध्ये गर्दी करतात. पुढचा प्रश्न बघा, श्वसनाचे विकार टिंबटिंबमुळे होतात. ऑप्शन दिले ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण आणि हवा प्रदूषण. तर श्वसनाचे विकार कशामुळे होतात, हवा प्रदूषणामुळे होतात. पुढचा प्रश्न बघा, जलप्रदूषण टिंबटिंब यामुळे घडून येते. ऑप्शन आहे वाहनांचा धूर, सांडपाणी, मोठा आवाज. तर ऑप्शनच इतके सोपे दिले तुम्हाला, तर याचं करेक्ट आन्सर आहे सांडपाण्यामुळे जलप्रदूषण हे होतं, धुरामुळे हवा प्रदूषण होतं आणि मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होतं. पुढचा प्रश्न आहे, रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे टिंबटिंब प्रदूषित होते. ऑप्शन आहे जल, मृदा आणि हवा. तर याचं करेक्ट आन्सर आहे मृदा. रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केल्यामुळे मृदाची जो कस आहे तो कमी होत जातो दिवसेंदिवस. सुरुवातीला तर त्याच्यातून भरपूर उत्पन्न मिळतं, पण नंतर जी जमीन आहे जिथं रासायनिक खतांचा खूप जास्त प्रमाणात वापर केला गेलाय किंवा कीटकनाशकांचा खूप जास्त प्रमाणात वापर केला गेलाय, तिथलं पिकाचं जे उत्पन्न आहे ते कमी होत जातं, कारण की त्या जमिनीतले पोषक द्रव्य जे आहेत ते नष्ट होऊन जातात. तर इथे आपण काही 40+ क्वेश्चन्स आणि काही जोड्या लावा जे आहे ते 5वीच्या भूगोलाच्या पुस्तकातले आपण इथे पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकतात आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप मेहनतीने मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ जे आहे ते घेऊन येत असते. बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तर पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 6वीच्या भूगोलावरील प्रश्न हे कव्हर करू. तर असे मी सर्व क्वेश्चन जे आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.